पिछले एक सप्ताह में उपराजधानी में हत्या का 5वां मामला सामने आया है, जिसमें एक पति ने अपनी पत्नी के सिर पर हथौड़े से वार कर हत्या कर दी। फिर उसने फांसी लगाकर खुद आत्महत्या कर ली। यह घटना रविवार सुबह 7 बजे सदर में सामने आई। मृतक पत्नी का नाम सोनिया मांडले है और आरोपी पति राजेश मांडले है। राजेश मांडले बेरोजगार था और उसका सोनिया के साथ अफेयर था, इसलिए उनकी पहली पत्नी उन्हें छोड़कर चली गई थी। पत्नी 2 बच्चों के साथ अलग रहने लगी। इसके बाद राजेश ने सोनिया से शादी कर ली। नागपुर में पति ने पत्नी के सिर पर हथौड़े से वार कर हत्या कर दी। दोनों की 13 साल की बेटी है। सोनिया मोइल कंपनी में अधिकारी के पद पर कार्यरत थी। दोनों की जिंदगी की शुरुआत अच्छी चल रही थी। राजेश को पिछले 3 साल से कैंसर है। उसकी पत्नी उसका इलाज कर रही थी। हालांकि बीमारी दिन ब दिन बढ़ती जा रही थी, इसलिए वह लगातार अपनी पत्नी से बहस कर रहा था। रविवार की सुबह उनके बीच बहस हुई और राजेश ने सोनिया के सिर पर हथौड़े से वार कर उसकी हत्या कर दी। इसके बाद उसने फांसी लगाकर खुद भी आत्महत्या कर ली। सुबह उनकी 13 वर्षीय बेटी उठी। जब उसने अपनी मां को फोन किया तो कोई जवाब नहीं आया, इसलिए जब वह बेडरूम में गई तो उसने अपने पिता को फंदे से लटका हुआ देखा और मां को खून से लथपथ पाया। वह जोर से चिल्लाई, जिसके बाद पड़ोसी तुरंत दौड़े। जैसे ही पुलिस निरीक्षक किशोर परबते को सूचना मिली, वे तुरंत दलबल के साथ मौके पर पहुंच गए। आज सकाळी पोलीस स्टेशन सदरला एक मोइलमधून तक्रार आली की एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे आणि त्याच्या बेडरूममध्ये एका महिलेचा प्रेत पडलेला आहे। त्या माहितीवरून आम्ही स्पॉटला आलो। त्या ठिकाणी माहिती घेतली तर सदर फाशी घेतलेला मृतक नामे राजेश मंडाले यांनी हँगिंग करून स्वतः आत्महत्या केली होती आणि त्याच्या बाजूला त्याच्या पत्नी सोनिया मंडाले त्याचा प्रेत पडलेला होता आणि त्यांच्या डोक्यावर एक जड वस्तूंनी वार केलेला होता। त्या ठिकाणी माहिती घेतली तर मृतक राजेश मंडाले हा कॅन्सरनी पीडित होता आणि प्राथमिक माहितीवरून त्याने आजाराला कंटाळूनच आत्महत्या केली आणि आपल्या मागे कुटुंबाचं कसं होईल ह्या कारणावरून त्याने आपला पत्नीचा खून केला असा प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली। त्या पद्धतीने आमचा तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीवरून आणि त्याचा उपचार करणाऱ्या डॉक्टरने माहिती काढली असते त्याला मागील 3 वर्षापासून त्याला जबड्याचा कॅन्सर होता। त्याच्यावर त्याचे उपचार पण सुरू होते आणि तो सध्या काही कामधंदा करत नव्हता आणि त्याची पत्नी जी होती ती मॉइलमध्येच नोकरीला होती। ते कृत्य करण्याआधी यांच्यात काही भांडण वगैरे झालं होतं का? असं नाही, असं काही त्यांची मुलगी आहे लहान 12 वर्षाची, तिला विचारलं त्याबद्दल काही त्याने भांडण वगैरे झालं नाही। फक्त त्याचे वडील कॅन्सरने पीडित असल्यामुळे त्या कारणावरून ते त्रासलेले होते।